मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे अगदी 4 ते 5 चमचा तुपामध्ये अगदी तुपातले असे मोतीचूरचे लाडू आणि अगदी सोप्या पद्धतीने। आणि मी तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता। अगदी सोप्या अशा पद्धतीने हे लाडू बनवलेले आहेत, कुणीही अगदी इझिली ते बनवू शकतो। खूप छान रसरशीत आणि अगदी तुपातले असे मोतीचूरचे लाडू बनतात हे। तर तुम्ही देखील ही रेसिपी अगदी सहजतेने बनवू शकता। खूप छान बनते लाडू। तर चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। आधी इथे आपल्याला बेसन घ्यायचं आहे। मी इथे 4 वाटी बेसन जे आहे ते छान चाळून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आणि इथे बुंदीला छान कलर यावं यासाठी मी इथे थोडासा केसरी कलरचा फूड कलर याच्यामध्ये टाकत आहे। आणि याच्यामध्येच आता पाणी टाकून याचा जो घोळ आहे बेसनचा लाडूसाठी लागणार तो बनवून घ्यायचा आहे। आणि हळूहळू करून ते मिक्स करत राहायचं आहे। अशा पद्धतीने इथे असा एवढा असा पातळ असा घोळ आपल्याला बनवून घ्यायचा आहे। बेसन चाळून घेतल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या जास्त होणार नाहीयेत, म्हणजे गुठळ्या होणारच नाहीयेत। तरी देखील एक 10 ते 5 मिनिट आपल्याला याला असंच भिजत ठेवायचं आहे। त्याच्याने बेसन छान भिजलं जाईल आणि मुरल्या गेल्यामुळे बुंदी देखील जे आहे ते छान पडतील। बुंदी ज्या आहेत आपण कोणत्याही झाऱ्याने किंवा कुठल्याही साच्याने न पाडता आपण जे दुधाची पिशवी असते त्याच्याने आपण बुंदी पाडणार आहोत। तर इथे मी एक ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे दुधाची पिशवी जे आहे ते टाकते आणि याच्यामध्येच हे जे आपण बेसनचं पीठ केलेलं आहे ते भरायचं आहे। इथे याच्यात मी बेसनचं पीठ जे आहे लाडूसाठी बनवलेलं ते याच्यामध्ये मी भरलेलं आहे आणि इथून एक छोटंसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आणि इथे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता याच्यामध्येच आपल्याला पटपट पटपट बुंदी जे आहे ते असं सोडायचं आहे। मीडियम हीट वरतीच आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। मीडियम हीट वरतीच आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने सगळं तळून घ्यायचं आहे एकत्र। आता याच्यामध्ये थोडेसे लहान मोठे साईजचे झालेले आहेत, तर आपल्याला शेवटीला थोडंसं आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। दुसरी पद्धत म्हणजे आपल्याकडे हा झारा सगळ्यांच्या घरात असतोच, तर या झाऱ्याने देखील आपल्याला बुंदी जे आहे ते पाडता येतील। तर याच्यावरती थोडंसं बॅटर घ्यायचं आणि देन टॅप थोडंसं टॅप करायचं। याच्याने देखील छान गोल असे बुंदी पडतात। आणि प्रत्येक वेळेस बुंदी पाडल्यानंतर हा जो झारा आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे। पाहू शकता याच्याने देखील खूप छान गोल असे बुंदी पडलेले आहेत।
इथे सगळे बुंदी जे आहेत ते तळून झालेले आहेत आणि आपण जे बनवत आहोत मोतीचूरचे लाडू, तर त्याच्यासाठी जे बुंदी आहेत ते खूप बारीक लागतात. तर याच्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये जे बुंदी आहेत ते ओबडधोबड थोडेसे मी वाटून घेणार आहे. हे अशा पद्धतीने जे आहे ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. बुंदी जे आहेत आता छान बारीक दिसत आहेत, असे ओबडधोबड असे बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि आता याच्यासाठी पाक बनवण्यासाठी घेऊयात. इथे लाडूचा पाक बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे आणि ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे साखर घेत आहे. इथे मी 4 वाटी बेसन घेतलं होतं, तर इथे मी 5 वाटी 4.5 ते 5 वाटी साखर मी पाक बनवण्यासाठी घेत आहे. आणि याच वाटीने मी 3 वाट्या याच्यामध्ये पाणी टाकत आहे. साखर जे आहे ते खाली चिटकू नये याच्यासाठी त्याला आपल्याला जरा ढवळून घ्यायचं आहे. साखर जी आहे ती छान विरघळलेली आहे, तर त्याच्यामध्येच मी आणखीन थोडासा जो केसरी कलर आहे, केसरी फूड कलर, तो त्याच्यामध्ये कलरसाठी मिक्स करत आहे. यामुळे लाडूला जो कलर आहे तो खूप छान येईल. इथे पाक जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच्याच मध्ये 2 चमचे वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाक जो आहे तो छान तयार झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी असली पाहिजे. त्याचा जो चिकटपणा आहे साखरेचा तो हाताला जाणवला की समजून जायचे की पाक जो आहे तो तयार झालेला आहे. पाक जो आहे तयार झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपण जे बुंदी केलेले आहे ते थोडे थोडे करून याच्यामध्ये टाकायचे आहेत. आधी थोडे थोडे करून मिक्स करत जायचं आहे. पाकामध्ये बुंदी जे आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला ते तसंच सोडायचे आहेत, म्हणजे बुंदी जे आहे ते छान लाडू पिऊन घेते. बुंदीचे लाडू जे आहे ते साखर जे आहे ते सगळं काही त्याचा रस जो आहे ते अकसून घेईल. दहा ते 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता लाडू जे आहेत, जे पाक जे त्याच्यामध्ये राहिलेलं होतं ते सगळं काही अठरून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी इथे काही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये तुकडे करून टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये टरबूजचे जे बिया असतात, खरबूजच्या बिया आहेत त्या, आणि काजू आणि बदाम हे जे आहेत ते मी तुकडे करून याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि याच्यामध्येच आता एक 2 ते 3 चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे. 4-5 चमचे टाकलात तरी छानच आहे. आणि हे व्यवस्थित सगळं सारण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर सारण जे आहे म्हणजे लाडूचं जे पूर्ण आहे ते थोडंसं गार झालं की मग आपण त्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. कारण पाक जो आहे तो साखरेचा असल्यामुळे त्याचा चटका लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं गार होत आलं की आपल्याला त्याला लाडू बांधता येतील. लाडू जे आहे ते थंड झालेला आहे बऱ्यापैकी, तर याचे आता आपण लाडू वळायला घेऊया.
तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.